या ठिकाणी तरुणांना आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की कुठं ना कुठं तरी आता हे जे सगळे फ्रंटल सेल आहेत त्याच्यामध्ये काहींची जबाबदारी ही बदलली पाहिजे, काहींना प्रमोशन दिलं पाहिजे. म्हणजे बघत असताना राज्य त्यांनी आता बघितलेलं आहे, अनेक राज्य आहेत आणि आपला पक्ष हा रिजनल पक्ष झालेला आहे. त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा काय करता येईल का, आता दिल्लीचं इलेक्शन त्या बाबतीत काय भूमिका घेतली जाईल ते आपल्याला बघावे लागेल. पण याच्यात काही जबाबदाऱ्या मोठ्या नेत्यांवर तिथं देणं अतिशय महत्वाचं आहे. अनुभव हा महत्वाचा आहे, पण आज आमच्या पक्षामध्ये सगळ्यात अनुभवी नेता कोण असेल तर आदरणीय पवार साहेब, जे आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करतील. जयंत पाटील साहेब आहेत, त्यानंतर आव्हाड साहेब आहेत, अनिल देशमुख साहेब आहेत, शशिकांत शिंदे आहेत, त्याच्याबरोबर इतरही सर्व हे मार्गदर्शन करतीलच. पण याच्यामध्ये माझं एक मत आहे की संघटनेमध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि ह्या सर्व मोठ्या नेत्यांबरोबर केलंय, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे, अशा एका व्यक्तीला जी कुठली जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या नेत्यांनी यांना मार्गदर्शन करून अख्ख्या देशामध्ये कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे. त्यामुळे अनुभव महत्वाचा आहे, पण संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीला जर कुठली प्रमुख जबाबदारी दिली गेली आणि त्याच्यात या सर्व नेत्यांचा मार्गदर्शन त्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना सामान्य कुटुंबातून एखादा असेल तर त्याचं स्वागतच सर्वजण